नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपल्या आजच्या मधल्या ओळीमध्ये मी 3 मुद्दे टॅग केलेले आहेत. श्री कपिल सिब्बल हे भावनिक आर्ग्युमेंट करतात, हे यापूर्वी पण मी म्हटलं होतं, काही प्रेक्षकांना ते आवडलं नाही. पण आज लिगल ॲस्पेक्ट बरोबर त्यांच्या बोलण्यामध्ये भावनिकतेचा मुद्दा होताच. आणि ते म्हणाले की सत्तेसाठी सॉक्रेटिसचा सुद्धा अशाच पद्धतीनं बळी घेतला गेलेला आहे आणि त्यामुळं या देशाची घटना, या देशातल्या न्यायव्यवस्थेवरचा जर विश्वास कायम राहावा, म्हणजे या देशातल्या 140 कोटी जनतेचा जो काही विश्वास आहे तो आता फक्त कोर्टावरती अवलंबून आहे. आणि श्री कपिल सिब्बल यांनी पण बरेच मुद्दे अर्थात मांडले. पण अगदी पहिल्याच याच्यामध्ये जे मला 2-3 महत्त्वाचे मुद्दे दिसले, अभिषेक मनु सिंघवी असतील किंवा त्याच्यानंतरच्या सन्माननीय ॲडव्होकेटनी किंवा कपिल सिब्बल यांनी जी काही आर्ग्युमेंट केली, त्याच्यामध्ये मुख्यत्वे राज्यपालांनी जे काही केलं ते घटनाबाह्य आहे. त्यांच्याकडे ते मटेरियल नव्हतं. 10व्या सूचीनुसार जे काही केलं गेलं आहे ते 10व्या सूचीला बाजूला ठेवून आमचीच खरी शिवसेना आहे असं सांगण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यानंतर जे वेगवेगळे न्यायालयाचे निवाडे आहेत ते काय सजेस्ट करतात, आणि जे अभिषेक मनु सिंघवींना सरन्यायाधीशाने विचारलं की ठीक आहे, परंतु जर घड्याळाचे काटे उलटे फिरवा असं तुम्ही म्हणताय, तर त्याच्यातला एक भाग महत्त्वाचा काय आहे, तर श्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी व्हॉलंटरी दिलेला आहे. त्यामुळे हे कसं शक्य आहे? आणि हा खरं तर प्रश्न, म्हणजे याच्यातनं एक काय सुतोवाच होत आहे की राज्यपालांनी घटनाविरोधी कृती केलेली आहे, हे कालच्या सरन्यायाधीशांच्या काही त्यांच्या वैयक्तिक टिप्पणीमधनं त्यांनी असं म्हटलं. आजही त्यांचं असं म्हणणं होतं की देर वॉज नो ऑर इनफ मटेरियल अवेलेबल टू कॉल फॉर एनी फ्लोअर टेस्ट. बहुमताच्या चाचणीसाठी आपण असं गृहीत धरू, आजही म्हणाले सरन्यायाधीश की आपण एक वेळ असं गृहीत धरू की बहुमताच्या चाचणीसाठी राज्यपालाकडं जे पुरेसं मटेरियल असायला हवं होतं ते नव्हतं. आणि मग आपण असं जरी मान्य केलं की त्यांनी चुकीच्या पद्धतीनं फ्लोअर टेस्ट करायला सांगितली, तरीसुद्धा श्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग आर्ग्युमेंट करत असताना श्री अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की आमचं असं म्हणणं नाही आहे की श्री उद्धव ठाकरे यांना तुम्ही मुख्यमंत्री करा, पण या मधल्या काळामध्ये म्हणजे ज्या घटनाबाह्य कृतीमुळं श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी आलेले आहेत, त्यामुळं त्यांचं एकदा का तुम्ही राज्यपालांची कृती ही घटनाबाह्य असं म्हणताय, ऑब्व्हियसली त्याच्यानंतर जो फॉलोआउट आहे तोही घटनाबाह्य ठरतो. आणि त्यामुळे श्री एकनाथ शिंदे आणि श्री देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे ते घटनाबाह्य आहे. त्यामुळे त्या पर्टिक्युलर काळामध्ये घेतलेले कोणतेही निर्णय हे व्हॅलिडेटसुद्धा करता येतात, पण ते सरकार घटनाबाह्य ठरवता येतं. त्यामुळे ती स्थिती तुम्ही करा. अशा 3 मुद्द्यांना घेऊन आपण आज टॅग केलं आहे. खूप सविस्तर अशा पद्धतीची आर्ग्युमेंट सुरू झाली. कपिल सिब्बल यांच्यापासूनच ती सुरुवात झाली. ते म्हणाले की विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थित उपाध्यक्ष काम करतो. ऑब्व्हियसली या केसमध्ये श्री नरहरी झिरवळ होते, त्यांचे काम घटनाबाह्य होते असं म्हणणं चुकीचं आहे. कारण मूळ मुद्दा काय होता, तर त्यांनी जी काही या 16 आमदारांना अपात्रतेसंदर्भातली जी मुदत दिली ती फक्त 48 तासाची होती. त्याच्यामध्ये 2 सुट्ट्या होत्या. आणि ज्या वेळेला या न्यायालयाने त्यांना, म्हणजे तेव्हाच्या सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं की हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून नाहीये, तर ते असं म्हणतात की आमदाराविरोधातील अपात्रतेची कारवाई आणि अविश्वास प्रस्ताव या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कोणत्याही स्थितीत अपात्रतेची कारवाई थांबवता येत नाही. अगदी ती नवाब रेबियाच्या केसमध्ये पण त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला सभापतीच्या विरोधामध्ये अविश्वासाचा ठराव आहे त्यावेळेला सभापतींनी कुठलीही कारवाई करू नये हे बरोबर आहे, पण त्या जजमेंटचं त्यांचं इंटरप्रिटेशन असं आहे की त्याही जजमेंटमध्ये आणि आधीच्या सगळ्या जजमेंटमध्ये, आणि ते असं म्हणाले की देर इज अ प्रॉब्लेम इन नवाब के जजमेंट ऑल्सो. आणि ती तर सुरुवातीपासून उद्धव ठाकरे गटाची मागणी होती की हे 5 बेंचच्या ऐवजी 7 बेंच किंवा 9 बेंचकडे जायला हवं आणि नवाब रेबिया प्रकरणाचाच पुन्हा एकदा नव्याने आढावा घ्यावा. पण या केसमध्ये ते असं म्हणतात की कोणत्याही स्थितीमध्ये 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातली जी काही कारवाई सुरू होती ती थांबवता येत नाही. राज्यपाल फक्त राजकीय पक्षाची चर्चा करू शकतात, गटाशी नाही. राज्यपालांनी चुकीच्या पद्धतीनं बहुमत चाचणी बोलवली. याच्यावरती खूप आर्ग्युमेंट झाली, खूप सारे प्रश्न विचारले गेले. तीच आर्ग्युमेंट पुढे अभिषेक मनु सिंघवी यांनी पुढे नेली. आर्ग्युमेंट एकनाथ शिंदे गटाचं काय म्हणणं आहे की विधिमंडळातला जो नेता आहे तो ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे. कारण ते या दोघांच्या रिजॉइंडरमध्ये, म्हणजे अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांच्या रिजॉइंडरमध्ये तुषार मेहता पुन्हा बोलायला उभा राहिले आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र विधिमंडळाचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये कोणता राजकीय पक्ष विधिमंडळाच्या दृष्टीनं आहे, तर तो विधिमंडळातले आमदार जे ठरवतील तो नेता आणि तोच पक्ष. पण इथं त्यांचं असं म्हणणं नाही. यांचं असं म्हणणं आहे की राज्यपालांनी कुणाला डील करायचं आहे, तर राज्यपालांनी विधिमंडळातल्या आमदारांना डील नाही करायचं, राज्यपालांनी राजकीय पक्षाला डील करायचं की राजकीय पक्ष जे काही सांगतो आहे
त्याप्रमाणे व्हायला पाहिजे. पण इथे राज्यपालांनी चुकीच्या पद्धतीनं बहुमत चाचणी बोलवली. आमदार तर पक्षाचे सदस्य असतात. मग आमदार जर पक्षाचे सदस्य आहेत तर मग विधिमंडळाच्या नेत्याला म्हणजे श्री एकनाथ शिंदे यांना बोलवायचं काय कारण आहे? विधिमंडळ पक्ष हा पक्षाने केलेल्या युती आणि आघाडीवर चालतो. तुम्ही पुन्हा रिकॉल करा स्वतःला, कारण हे सतत येत राहणार आहे. आपल्याला कितीही कंटाळा आला तरी हीच आर्ग्युमेंट आहे. श्री एकनाथ शिंदे काय म्हणतायत की 2019च्या आधी प्रीपोल अलायन्स भारतीय जनता पार्टीबरोबर होतं, पोस्टपोल अलायन्स महाविकास आघाडीबरोबर झालं आणि ते ज्या मुद्द्यावरती झालं त्याच्यात पुन्हा भ्रष्टाचार ॲड झाला. म्हणजे हिंदुत्व सोडलं आणि पुन्हा भ्रष्टाचार आला. पण इथे सिब्बलांचं असं मत आहे की राजकीय विधिमंडळ पक्ष हा पक्षाने केलेल्या युती आणि आघाडीवर चालतो. विधिमंडळ पक्षातल्या आमदाराला वाटलं म्हणून त्यांनी नवी युती केली असं होत नाही. राज्यपाल विधिमंडळ पक्षाला मान्यता देऊ शकत नाहीत. या केसमध्ये राज्यपालांच्या विरोधात जाणारी जी बाब कालही सर्वोच्च न्यायालयाने त्यातल्या त्यात श्री चंद्रचूड यांनी व्यक्त केली ती हीच आहे की राज्यपालांच्या समोर जे काही मटेरियल होतं ते मटेरियल इतकं इनफ होतं का, आणि हे कशाच्या आधारावरती त्यांनी ठरवलं की हा जो गट आहे हा शिवसेना आहे किंवा या गटाच्या अशा पत्रामुळं 34 आमदारांच्या या सरकारचं बहुमत गेलेलं आहे. इथं सिब्बल असं म्हणतात की राज्यपाल विधिमंडळ पक्षाला मान्यता देऊ शकत नाहीत. श्री उद्धव ठाकरे गटाचा अगदी सुरुवातीपासूनचा हा स्टँड आहे की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. इकडे एकनाथ शिंदे गटाचं असं म्हणणं आहे की विधिमंडळ पक्षाला वगळून राजकीय पक्ष पूर्ण होत नाहीत. त्याच्यावरतीच हे सगळं सुरू आहे. राज्यपालांनी फक्त आघाडी किंवा युती कुणाबरोबर आहे ते बघायला पाहिजे. विधिमंडळ पक्षाचे सदस्य गेले की ते राज्यपालांना बहुमत चाचणीचं सांगितलं. जर तुम्ही विधिमंडळ पक्षाच्या सदस्यानं सांगितलं म्हणून बहुमत चाचणीच्या मुद्दे पुढे घेऊन आलात तर आयाराम गयाराम टर्म, ज्यांना माहिती आहे 70च्या दशकातलं राजकारण, त्यांनी ते काढून बघा. आयाराम गयाराम काय टर्म आहे. आज सकाळी ते एकाकडे होते, दुपारी एकीकडे होते, संध्याकाळी त्यांनी तिसऱ्याच जणाला पाठिंबा दिला. महाराष्ट्रात पण अशी काही उदाहरणं घडलेली आहेत. तो त्यांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं विधिमंडळ पक्षातल्या नेत्याच्या सांगण्यावरून जर तुम्ही या पद्धतीनं बहुमताच्या चाचण्यांना मान्यता द्यायला लागलात तर ऑब्व्हियसली यामुळं आयाराम गयाराम संस्कृतीला हा वाव मिळेल. सरकारी कमिशनचा अनेक वेळेला उल्लेख झाला आहे. मी त्याचे काही महत्त्वाचे भाग बघितलेले आहेत. ज्या प्रेक्षकांना इच्छा आहे की सरकारी कमिशन काय आहे आणि सरकारी कमिशननी, कारण ज्या ज्या वेळेला राज्यपालांच्या घटनात्मक अधिकारांच्या गैरवापराचा मुद्दा आला आणि खूप वेळेला विशेषतः मुंबई केसमध्ये हे सिद्ध झालं की राज्यपालांनी व्हिहेमेंटली आपल्याला वाटतं त्या पद्धतीनं की आपल्या राजकीय बॉसेसना खुश करण्यासाठी त्या वेळच्या राज्यपालांनी अतिशय चुकीचे निर्णय घेतलेत. आपण आत्ताच्या श्री कोश्यारी यांना दोष देतो, त्यांच्या एवढेच किंवा त्याहून अधिक हे घटनाबाह्य वर्तन केल्याचं अनेक वेळेला राज्यपालांनी सिद्ध झालेलं आहे. त्याच संदर्भामध्ये सरकारी कमिशनची नियुक्ती झालेली होती. सरकारी कमिशनने राज्यपालांच्या भूमिकेबद्दल अतिशय सविस्तर उहापोह केलेला. या सरकारी कमिशनने हेच सांगितलेलं आहे की विधिमंडळ पक्षाशी तुम्हाला डील करायचं नाहीये, तुम्ही राजकीय पक्षाशी डील करायचं आहे. बंडखोर 34 आमदारांस राज्यपालांनी शिवसेना गृहीत धरलं. बट ऑन व्हॉट बेसिस? हे त्यांचं फार असं त्यांची देहबोली पण आणि त्यांच्या बोलण्याचा रोख हाच होता की जे इलेक्शन कमिशननी ठरवलेलं नाही आहे, जे ते स्वतःही म्हणत नाही आहेत की आम्ही एक वेगळा गट आहोत किंवा त्यांनी असं म्हटलेलं नाही की आम्ही मूळची शिवसेना सोडून काहीतरी करतोय, तर ते जे काही आहेत, ते जे काही 34 लोक आहेत, दे आर नॉट इवन अ गट. ते वैयक्तिक इंडिव्हिज्युअलिस्टिक कॅरेक्टर्स आहेत. आणि आज ती नवीन आर्ग्युमेंट मी बघितली, त्या 34 मधले सुद्धा जर ते स्वतःच म्हणत नाहीत की आम्ही काही गट नाही आहोत, आमचा काही कोणाबरोबर त्यांचं अलाइनमेंट झालेलं नाही किंवा ते कुठल्याही पक्षामध्ये मर्ज झालेलं नाही, तर यू शुड बी ट्रीटेड देम ॲज अ इंडिव्हिज्युअल एंटिटी. आणि म्हणून बंडखोर 34 आमदारांना शिवसेना हे जे राज्यपालांनी गृहीत धरलं ते कशाच्या आधारावरती गृहीत धरलं? राज्यपालांनी कोणत्या घटनात्मक अधिकारात बहुमत चाचणी बोलावली? आणि कालही सरन्यायाधीशांची ही टिप्पणी फार महत्त्वाची ठरलेली. व्हॉट मटेरियल, जे 3 मुद्दे सांगितले गेले की 34 आमदारांचं पत्र आहे, 7 अपक्षांनी सांगितलं आमच्या जीवाला धोका आहे वगैरे. त्यानंतर श्री देवेंद्र फडणवीस यांचं पत्र, देवेंद्र फडणवीसांच्या पत्राला तर काल सरन्यायाधीशांनी खारिजच करून टाकलं. त्यांचं असं मत होतं की विरोधी पक्षाचं हे कामच आहे, यू कॅनॉट अँड शुड नॉट इवन कॉल फ्लोर टेस्ट ऑन द बेसिस ऑफ अपोजिशन पॉलिटिकल पार्टीज लीडर. आणि या 34 संदर्भातला जो काही मुद्दा आहे त्याच्यामध्ये पण लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन होती. अर्थात निरंजन तुषार मेहता यांनी नंतर मात्र ते जे बहुमताच्या त्यांचा 34 आमदारांचे जे ठरावाचं पत्र आहे ते दाखवलं आणि त्याच्यामध्ये मात्र हे क्लिअरली दिसतं आहे की 34 आमदारांनी आपला या सरकारला पाठिंबा नाही असं सांगितलं आहे. पण कालही आजही हा रिजॉइंडरचा महत्त्वाचा भाग राहिलेला आहे.
फुटलेला एक गट म्हणजे राजकीय पक्ष नाही. तरीही राज्यपालांनी त्यांना बहुमत चाचणीसाठी बोलावलं आणि या बेसिससाठी ज्या नवाब रबिया प्रकरणाचा हवाला दिला जातो आहे, त्याही नवाब रबिया केसमध्ये काही त्रुटी आहेत, काही जजमेंटचं रिकॉल करणं गरजेचं होतं. राजकीय पक्ष कोण हे निवडणूक आयोग ठरवतो. गट स्वतःला पक्ष म्हणून घेऊ शकत नाही. कुठल्याही लोकशाही सिस्टीममध्ये राजकीय पक्ष हा महत्त्वाचा गाभा आहे. पण एक 2-3 गोष्टीचा आज उहापोह झाला, ते थोडं मागे पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो. शेड्यूल 10मध्ये आर्टिकल 10मध्ये काही त्रुटी आहेत असं ऑब्झर्वेशन आज सरन्यायाधीशांनी व्यक्त केलं. स्पेशली, आणि मला पण सुरुवातीला वाटतं, जे वेस्टमिनिस्टर डेमोक्रेसीला फॉलो करतात किंवा वेस्टर्न कंट्रीजला फॉलो करतात, डेमोक्रॅटिक किंवा रिपब्लिक आज त्याचा संदर्भ पण आला, जर आपल्याच राजकीय पक्षाच्या एखाद्या ध्येयधोरणाच्या विरोधामध्ये त्या राजकीय पक्षाच्या खासदारांना विचार पटत नसेल तर ते थेट विरोधामध्ये जाऊन मतदान करतात. इथे 10 शेड्यूलमध्ये जर या आमदारांना आपल्याच नेत्याच्या विरोधामध्ये काही त्यांचा विरोध आहे तर त्याच्याबद्दल काही मतं व्यक्त करण्यासाठी काही स्थानच राहिलेलं नाही. एक सन्माननीय न्यायाधीश तर असं म्हणाले की त्यातल्या त्याच जे प्रादेशिक पक्ष आहेत त्या प्रादेशिक पक्षामध्ये अशी स्थिती आहे की कुठल्या तरी एका व्यक्तीच्या हातामध्ये पूर्ण ताकद एकवटलेली असते आणि अशा वेळेला जर आमदारांना त्यांची काही विरोधी मतं नोंदवायची असतील तर त्याची जागा कुठे आहे. आणि 10 शेड्यूल याबद्दल काही स्पेसिफिकली बोलत नाही. कपिल सिब्बल पण म्हणाले माय लॉर्ड हे बरोबर आहे, पण सो वॉट, म्हणजे आता जी काही परिस्थिती आपण डील करत आहोत ते भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये डील करत आहोत. आदर्श लोकशाहीसाठी, म्हणजे या सगळ्या निवाड्याला बाजूला काढून बघा, आदर्श लोकशाहीसाठी हे फार गरजेचं आहे की आपल्याच राजकीय पक्षाच्या ज्या धोरणांना आमदारांचा पाठिंबा नाही त्याच्या विरोधामध्ये जाऊन काहीतरी टिप्पणी करण्याची जागा त्यांना असायला हवी. एनिवेज, पण याचा उल्लेख झालेला आहे. राजकीय पक्ष कोण हे निवडणूक आयोग ठरवतो. राजकीय पक्षाच्या चिन्हावर आमदार निवडून येतात, वैयक्तिक क्षमतेवरती नाही. घटनेत गटाला मान्यता नाही. फुटलेला गट म्हणजे राजकीय पक्ष नाही. राजकीय पक्ष हाच मूळ गाभा आहे. राजकीय आणि विधिमंडळ पक्षामध्ये राजकीय पक्षालाच प्राधान्य असतं. राज्यपाल पक्षालाच चर्चेसाठी बोलावू शकतात. राज्यपाल विधिमंडळाच्या गटनेत्याला चर्चेसाठी बोलवू शकत नाहीत. राजकीय आणि विधिमंडळ पक्षामध्ये राजकीय पक्षालाच प्राधान्य असल्यामुळं या गटाला घटनात्मक अधिकार नाहीत, म्हणजे विधिमंडळ गटाला. ते तर प्रत्येकजण वेगवेगळे आहेत, ते गटही नाही आहेत. बहुमत चाचणी तर पक्षाची पाहिली जाते. पण इथेच तर न्यायाधीशांनी हे विचारलं, पण हे अवघड आहे, तिथे जे प्रादेशिक पक्ष आहेत ज्यांच्यात घराणेशाही आहे अशा एका व्यक्तीला तिथे अधिकार असतो, अशा पक्षात कोणालाही काही बोलण्याचा अधिकार नाही, हे बरोबर नाही. सिब्बल म्हणाले न्यायालयाने 28 जूनचा राज्यपालाचा जो आदेश आहे तो बरोबर की चूक हे बघावं. आपला इतिहास पहा. तुम्ही 140 कोटी जनतेचे आशा आहात, कारण लोकशाही, आणि मी म्हणालो की कपिल सिब्बल म्हणजे या सगळ्या वकिलामध्ये फक्त कपिल सिब्बल हेच जास्त प्रोफाऊंड आणि जास्त भावनेवर आधारित काही वक्तव्य करताना आपल्याला दिसतात. पण तुम्ही अभिषेक मनु सिंघवी बघा, तुषार मेहता बघा, टू द पॉईंट, प्रिसाईज, लिगली बरोबर अशा पद्धतीची त्यांचे आर्ग्युमेंट असतात. अर्थात कपिल सिब्बल जे बोलतात त्याच्यामध्ये त्यांचा व्हिजन हा अधिक मोठा असावा असं आपण गृहीत धरू. सरन्यायाधीशाने हे विचारलं, पण जर या पद्धतीनं राज्यपाल फक्त विधिमंडळ पक्षाशी बोलतील हे कसं काय होईल. सिब्बल मग त्या विधेयकामध्ये विरोधात मतदान करावं. जर असं नाही झालं, म्हणजे राज्यपाल जर थेट विधिमंडळ पक्षाशीच डील करायला लागले तर त्यामुळे सतत सरकार पडत राहतील. तुम्हाला राज्यपालांच्या अपात्रतेबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे, म्हणजे आमदारांच्या अपात्रतेबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार नाही, तो सभापतीला आहे. त्यामुळे तो निर्णय घेताना तुम्ही थांबायला नको होतं. म्हणजे इथे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की ज्या वेळेला तुमच्याकडे हे प्रकरण आलं की 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल ती जी मुदत दिलेली होती तिथे खरं म्हणजे न्यायालयाने हस्तक्षेप करायला नको होता, कारण यापूर्वीचं मग त्यांनी प्रेसिडेंट सायटेशन सगळी दिली आणि ज्याच्यामध्ये सांगितलं की यापूर्वी असं कधीही झालेलं नाही. केवळ एका पक्षातून आमदार फुटले म्हणून राज्यपाल थेट बहुमत चाचणीचा आदेश देऊ शकत नाहीत. पक्षातून केवळ एक गट वेगळा झाला म्हणून राज्यपाल बहुमत चाचणीचे आदेश देऊ शकत नाहीत, कारण आघाडी ही पक्षामध्ये होते. महाराष्ट्रात आघाडीचं सरकार होतं, गटाचं नाही. आणि 30-30 पुन्हा जरी तुम्हाला वाटली ही आर्ग्युमेंट, तरी हाच त्याचा कोर आहे की गट हा राजकीय पक्ष नाही. त्यांनी 10व्या सूचीचं उल्लंघन करण्यासाठी आणि पुढे जे काही त्यांना राजकीय फायदे असतील, बऱ्याच माध्यमात अशा बातम्या येतात की कपिल सिब्बलांनी त्यांना बेईमानीचं जे काही एकनाथ शिंदे यांनी बेईमानी केली त्याचं फळ म्हणून मुख्यमंत्रीपद दिलं. असं आहे की राजकीय पक्ष किंवा त्या पक्षामध्ये सहभागी असलेला प्रत्येक आमदार हा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठीच काम करत असतो. पण इथे त्यांना असं सुचवायचं आहे की कॉन्स्टिट्युशनली फ्रेम असलेल्या गोष्टींना बाजूला सारून राज्यपालांनी घटनाबाह्य कृती केली आणि अर्थात त्याच्यासाठी एकनाथ शिंदे हे कारण ठरले.
शिवसेनेचे सर्व आमदार भाजपामध्ये गेले असते तर कदाचित राज्यपाल बहुमत चाचणीचे आदेश देऊ शकले असते. ऑब्व्हियसली शेड्यूल ट्रेनप्रमाणे तेच आहे. केवळ एका पक्षातून आमदार फुटले म्हणून राज्यपाल थेट बहुमताचा आदेश देऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री बनण्यासाठीच एकनाथ शिंदेनी सरकार पाडलं आणि जे दिसलं पण आपल्याला, म्हणजे हिंदुत्व वगैरे हे जे काही मुद्दे असतात त्या मुद्द्यापेक्षाही हे जास्त मुद्दे प्रोफाऊंड होते. जे सांगितलं गेलं त्याहीपेक्षा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं वगैरे असे मुद्दे आज मांडले गेले. त्यासाठी राज्यपालांचा वापर केला गेला आणि राज्यपालांची भूमिका ही घटनाविरोधी होती. बहुमत चाचणीला आमचा विरोध नाही, मात्र राज्यपालांनी ज्या पद्धतीनं बहुमत चाचणीचे आदेश दिले त्याला विरोध आहे. थोडक्यात जे निवडणूक आयोगाचं काम होतं ते राज्यपालांनी केलं आणि ते हे योग्य नव्हतं. आणि शिंदेच्या अप्रामाणिकतेबद्दलच, अप्रामाणिकपणामुळेच त्यांना बक्षीस म्हणून मुख्यमंत्री बनवलं गेलं. निवडणूक आयोगाच्या निर्णयाआधीच विधिमंडळ पक्षाला राजकीय पक्ष म्हणून राज्यपालांनी मान्यता दिली. आसाममध्ये जाऊन ते शिंदे गटानं व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे. सरकार आणि एक मुद्दा त्यांनी आज मांडला की PV नरसिंहराव यांचं जे सरकार आहे ते अल्पमतातलं सरकार होतं, पण त्यावेळेची राजकीय स्थिती एकदा आठवून बघा. पण तो त्याने आज दाखवला. राज्यपाल कोणा एकालाच मुख्यमंत्री, तुम्हीच आता मुख्यमंत्री असं म्हणू शकत नाहीत. मात्र शिंदेंच्या बद्दल राज्यपालांची भूमिका ही अशीच होती. विधिमंडळ नेता प्रतोद याची निवड राजकीय पक्ष करत असतो. आसाममध्ये भाजपच्या कुशीत बसून शिंदे गटानं प्रतोद कसा निवडला, सत्तेत सहभागी होत असताना शिंदेंना कोणतीही अडचण आली नाही. विधानसभेच्या उपाध्यक्षांना केवळ एका पत्राच्या आधारे कोणतेही कारण न देता हटवण्यात आले. आणि हा मुद्दा फार महत्त्वाचा ठरू शकतो. नवाब रबिया केसमध्ये जे दिसतं आहे की आमदारांनी तुमच्यावरती आमचा अविश्वास आहे असं पत्र दिलं. ते पत्र दिल्यामुळं नंतर अशी ऑर्डर आली की आता सभापतींनी या संदर्भामध्ये कुठलाही निर्णय घेऊ नये. ह्या केसमध्ये पण तुम्हाला आठवत असेल तर 22 तारखेला 22 जूनला एक मेल गेला आणि नंतर त्याची हार्ड कॉपी पण दिली. त्या एका मेलच्या आधारावरती तेव्हाचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी कुठलाही निर्णय घेऊ नये अशा पद्धतीचे आदेश पारित झाले. कारण आधीचा प्रेसिडेंट होता, आधीचा कायदा आहे जो अरुणाचल प्रदेश संदर्भातला आहे. तर इथं कपिल सिब्बल यांचं असं म्हणणं आहे की केवळ एका पत्राच्या आधारावरती असं कसं काय करता येईल आपल्याला की सभापतींनी काहीच करायचं नाही. मग सिब्बल यांच्या या सत्ता संघर्षामध्ये सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करायलाच हवा, कारण अशा पद्धतीनं एकही विरोधी सरकार टिकू दिलं जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा लोकशाहीचं भवितव्य ठरवेल, ही कपिल सिब्बल यांची मांडणी होती. कपिल सिब्बल यांच्या या रिजॉइंडर नंतर पुन्हा तुषार मेहता बोलायला उभा राहिले. त्यांनी सांगितलं पुन्हा तेच की राज्यपालांचं काम हे बहुमत पाहणं आहे, युती कोणाची आहे त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आणि पुन्हा त्यांनी महाराष्ट्र विधिमंडळाची नियमावली सन्माननीय न्यायाधीशांना वाचून दाखवली की महाराष्ट्र विधिमंडळ नियमावलीनुसार विधिमंडळातला नेता हाच पक्षाचा नेता असतो, हे त्या विधिमंडळ सभागृहाच्या मर्यादेपर्यंत. पण तिथे मात्र त्यांची थोडीशी अडचण झालेली दिसली मला, कारण त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा होत्या की ज्या गोष्टीबद्दल त्यांना काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली. नंतर मात्र अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू झाला आणि त्यांनी सुरुवातीला सांगितलं की नीरज कौल आणि तुषार मेहता यांचा युक्तिवाद हा पूर्णपणे अव्यवहार्य आहे. कारण निवडून आलेले सदस्य हाच आपला नेता निवडतात अशा पद्धतीची जी या शिंदे गटाच्या बाजूनं जी आर्ग्युमेंट केली गेली होती, त्यांचं असं म्हणणं आहे की पक्षाने तिकीट दिलं म्हणून ते निवडून आलेले. तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे असल्यास त्याला काही मर्यादा नाही, ते कशाही वापरता येतील. जर तुम्हाला हवंच असेल तर तुम्ही राजीनामा द्या, परत निवडून या. सिंघवी म्हणाले की 10व्या सूची आधी जी आयाराम गयारामची स्थिती होती ती स्थिती पुन्हा पुन्हा तयार होण्याची ही शक्यता आहे. जर ते अपात्र ठरले असते तर त्यांना न्यायालयात येता आलं असतं. न्यायालयामध्ये येऊन त्यांनी बघायचं होतं की न्यायालयाच्या कक्षेमध्ये येऊन की जो अपात्रतेसंदर्भातला निर्णय आहे तो योग्य आहे की नाही. त्याच्यावरती मात्र न्यायालयाने काही प्रश्न विचारले आणि त्यावरती त्यांचं असं म्हणणं होतं की हाच प्रेसिडेंट आहे, हाच कायदा आहे आणि तीच योग्य पद्धती आहे. पण अर्थात त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्याच्याबद्दल सरन्यायाधीश आणि न्यायाधीशांनी महत्त्वाचे काही प्रश्न विचारले. ते दोघं असं म्हणाले, जर एक गट म्हणजे शिवसेना पक्षाच्या मर्यादेत तू कुठेही जाऊ इच्छित नाही तर मग त्यांच्यासमोर मार्ग काय. त्यांना स्वतःची आयडेंटिटी पण सोडायची नाही, तेच म्हणतायत आम्ही शिवसेना आहेत. जर पक्षात मतभेद आहे तर मग मतभेद सोडण्याची जागा कुठे आहे. कारण मग शेड्यूल 10 बद्दल ते असं म्हणाले आणि तो मुद्दा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आपल्याला जर मच्युअर डेमोक्रेसीच्या दृष्टीने विचार करायचा असेल तर लिव्ह दिस एपिसोड असाइड. पण जर आमदारांच्या मनामध्ये, खासदारांच्या मनामध्ये, समजा आत्ताच्या रुलिंग डिस्पेन्सेशनच्या सेंट्रलमधल्या पण किंवा राज्यातल्या पण
जर आमदार खासदारांच्या मनामध्ये काही विरोधी भावना असेल तर ती व्यक्त करण्याची जागाच या व्यवस्थेमध्ये नाही आहे. आणि तेच आज नेमकं त्यांनी पिनपॉईंट केलं. इनफॅक्ट सरन्यायाधीशांनी तर हेही सूचित केलं की 10व्या सूचीमध्ये सुद्धा काही या त्रुटी आहेत. त्यावर सिंघवी म्हणाले की शिंदे गटाने राजीनामा दिलेला नाही, ते निवडणूक आयोगाकडे गेलेले आहे, थेट उपाध्यक्षावर अविश्वासाचा ठराव आणलेला आहे. शिंदे गटाने 10व्या सूचीचं उल्लंघन केलेलं आहे. कुणाच्या तरी कुशीत बसून ते सरकारविरोधी कारवाई करत होते. बंड केल्यानंतर ते 21 जूनला, कारण तुम्हाला आठवत असेल तर 4 जूनला मुख्यमंत्रीपदी श्री एकनाथ शिंदे आले. त्याच्यानंतर कित्येक दिवसानंतर ते निवडणूक आयोगाकडे गेले. ते थेट सुरतला गेले आणि उपाध्यक्ष शिंदे गटाला अपात्र करतील अशी भीती होती, त्यामुळेच त्यांनी सुरत घातली. मात्र तुम्हाला चुकीच्या पद्धतीने अपात्र केले असते तर न्यायालयाचा पर्याय उपलब्ध होता. राज्यपाल इथं मात्र महत्त्वाचं ऑब्झर्वेशन आणि तो शेवटचाच भाग आहे. राज्यपालांनी सरन्यायाधीशांनी आजही म्हटलं की राज्यपालाकडं मटेरियल नाही आहे हे दिसतंच आहे. म्हणजे कुठल्या आधारावरती तुम्ही बहुमताची चाचणी घेतली याचं कुठलंही कन्स्ट्रक्टिव्ह सॉलिड मटेरियल राज्यपालाकडं नाही आहे. पण राज्यपालांनी चुकीच्या पद्धतीनं बहुमताची चाचणी घ्यायला लावली असं जरी आपण म्हटलं तरीसुद्धा श्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिलेला असल्यामुळं, व्हॉलंटरीली दिलेला असल्यामुळं तुम्ही जे म्हणताय की घड्याळाचे काटे उलटे फिरवा ते कसं शक्य आहे. त्यामुळे आज 2-3 महत्त्वाचे ऑब्झर्वेशन्स. एक तर 10व्या सूचीमध्ये जो डिसेंट आहे, पक्षांतर्गत विरोध आहे, त्याच्यासाठी कुठेही जागा शिल्लक नाही हे म्हणणं, राज्यपालाकडे मटेरियल नाही हेही मान्य करत असताना श्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्याला पुन्हा पिनपॉईंट करणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती सिंघवी असं म्हणालेत की तुम्ही मुंबई प्रकरणामध्ये जे घडलं होतं तसंच करा. आमचं म्हणणं नाही आहे की श्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करा, पण जैसेच ती स्थितीच ठेवा आणि मग त्यांच्या या सर्व कार्यकाळामध्ये जे निर्णय घेतलेले होते त्यालासुद्धा तुम्ही कसं व्हॅलिड ठरवू शकता त्याबद्दलचे त्यांनी काही सायटेशन्स दिली, कायद्याचे काही तपशील दिले. सिंघवीच्या युक्तिवादावरती सरन्यायाधीश असं म्हणाले की इतर पक्षात विलीन, कारण सिंघवींनी त्यांना 3-4 मुद्दे दिले होते की यांना हे असं करता आलं असतं. ते असंही म्हणाले की बाय सेईंग अगेन्स्ट माय सेल्फ, म्हणजे मी जे म्हणतो आहे त्याच्याही विरोधात जाऊन मी काही मुद्दे मांडतो आणि मग हायपोथेटिकली हे 4 त्यांना पर्याय होते की ते स्वतंत्र पक्ष बनवू शकले असते का वगैरे वगैरे. त्याच्यावरती सरन्यायाधीश असं म्हणाले की इतर पक्षात विलीन होणं हा पर्याय शिंदे गटाकडे नाही आहे, कारण त्यांनीच आमची शिवसेना खरी असं म्हटलेलं आहे. की अशा वेळेला काय स्थिती येते, तर सिंघवी असं म्हणाले की त्यांच्यासमोर काही 3-4 पर्याय होते, ते फार तपशिलात तांत्रिक पर्याय आहेत आणि त्या पर्यायाच्या आधारावरती आजची आर्ग्युमेंट झाली. माझ्या मते आजही उद्धव ठाकरे गटाच्या बाजूनं जी काही आर्ग्युमेंट केली गेलेली आहे त्याच्यामध्ये मुख्यत्वे जे जुनेच मुद्दे होते तेच नव्याने मांडले. पण जो कळीचा मुद्दा ठरणार आहे ते 2-3 मुद्दे आहेत. एक, राज्यपालांचं वर्तन हे घटनाबाह्य होतं का. 2, 10व्या सूचीमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार यांना जी काही विरोधी भावना मांडायची होती त्याची सोय विद्यमान कायद्यामध्ये आहे का. 3, ज्या वेळेला विधिमंडळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं बहुमत नाही हे सिद्ध झाले, अशा स्थितीमध्ये राज्यपालांनी अल्पमतातलं सरकार चालवू द्यावं का. 4, एकनाथ शिंदे यांनी ज्या वेळेला बहुमताची चाचणी केली त्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिलेला असल्यामुळं पुन्हा सगळे घड्याळाचे काटे उलटे फिरून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कोर्ट अजिबात अनुकूल नाही आहे असं दिसतं आहे. पण तरीसुद्धा एकनाथ शिंदे गटाच्या बाजूनं आम्हीच खरी शिवसेना हा जो स्टँड घेण्यात आलेला आहे त्यातले कायदेशीर बखेडे आणि 10व्या सूचीचे नव्याने अर्थ काढले जाऊ शकतात. विशेषतः राज्यपालांच्या विशिष्ट भूमिकेबद्दल न्यायालयाचं काहीतरी विशिष्ट मत झालेलं आहे, किमान सरन्यायाधीश चंद्रचूड यांचं तरी विशिष्ट मत झालेलं आहे, हे आजही स्पष्टपणे दिसलं. थांबूया आपण इथे. पुढे काय होणार त्याचे तपशील आणखी यायचे आहेत. कदाचित पुढच्या आठवड्यात निकाल येऊ शकतो, कारण काल न्यायाधीश मॅडम असं म्हणाले की जवळपास 46-47 फाईल झालेल्या आहेत. दे हॅव टू ऑब्व्हियसली रीड ऑल दिस थिंग्स आणि मग एक प्रोफाऊंड असं कन्स्ट्रक्टिव्ह त्यांना जजमेंट द्यावं लागेल. त्याच्यासाठी काही वेळ लागू शकतो, पण आज रिजॉइंडरची प्रोसेस संपलेली आहे. याच्यानंतर जे काही त्यांना म्हणायचं होतं, म्हणजे एकनाथ शिंदे गटाला जे काही म्हणायचं होतं त्याच्यासाठी 2 पानाची छोटी नोट आम्हाला द्या असं न्यायालयाने सांगितलं. सो माझ्या मते आज दोन्ही बाजूचे वादी आणि प्रतिवादीचं जे काही म्हणणं आहे ते थांबलेलं आहे. आजचा आपला मधल्या वेळेचा भाग कदाचित मोठा झाला आहे, पण त्याला विलाज नव्हता, कारण जे काही म्हटलं गेलं न्यायालयामध्ये ते न्यायालयाच्या चौकटीत राहूनच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी 8-10 तास बसून ती प्रत्येक छोटी मोठी गोष्ट लिहून काढून त्याचं इंटरप्रिटेशन करण्याचा प्रयत्न करतो. काही कायदेशीर शब्दामध्ये इकडे तिकडे होऊ शकतं, पण
त्याचा जो कोर आहे तो महाराष्ट्राला तुमच्यासह मलाही समजून घ्यायला आनंद होतो, कारण ही घटना ही येणाऱ्या काही दशकामध्ये खूप चर्चेला राहील अशी घटना आहे. त्यामुळे मधल्या ओळीतले प्रत्येक भाग तुम्ही बघत राहा, त्याचं क्रिटिकल विश्लेषण करा आणि तुमच्या जर महत्त्वाच्या काही सूचना असतील तर ऑब्व्हियसली त्याचं स्वागत आहे. माझे आणि ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, मी फेसबुकवरती आहे, ABP पण आहे, ट्विटरवर आम्ही आहोत, इन्स्टावर आहोत, ह्या सगळ्या सोशल मीडियावरती, यूट्यूबवरती आहोत. तुम्ही तुमच्या ज्या मौलिक सूचना आहेत त्या करत राहा. थांबूया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.